नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संच या प्रकरणातील संचांवरील क्रिया हा भाग अभ्यासणार आहोत. दोन संचांचा छेद. पहिला आहे दोन संचांचा छेद. आता ए आणि बी हे दोन संच आहेत. ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी संचाचा छेदसंच असे म्हणतात आणि हा या चिन्हाने दर्शवला जातो. म्हणजे असं लिहितात आणि वाचताना ए छेद बी असे वाचन करतात. आता इथं पहिलं उदाहरण आपण घेतलं आहे. संच ए दिलेला आहे 1 3 5 7 आणि बी 2 3 6 8. आता छेद संच लिहायचं आहे आपल्याला. ए छेद बी, ए छेद बी बरोबर ह्या दोघांमध्ये सामायिक असलेले घटक लिहायचे. तर इथं कुठला सामायिक 1 आहे का? इथं नाही आहे. 3 आहे, 6 नाही, 8 नाही, वरचा 5 इकडं नाही, 7 नाही, म्हणजे 3 फक्त इथं सामायिक आहे. म्हणजे हा आहे छेदसंच. ए छेद बी किती आहे? इथं 3 आलेलं आहे. दोघांमध्ये सामायिक असलेले घटक. आता दुसरं उदाहरण घेऊया. ए संच दिलेला आहे 1 3 9 11 13 आणि 1 9 11. मग ए छेद बी सामायिक कोणते घटक आहेत बघा. 1 नंतर इथं वरती 3 आहे, इथं खाली नाही, 9 आणि 11. म्हणजे हा बीच संच आलेला आहे. म्हणजे इथं ए छेद बी बरोबर काय आलेला आहे? बी हा संच जसाच्या तसा आलेला आहे, कारण तेच घटक याच्यामध्ये एमध्ये आहेत. म्हणून ते सामायिक घटक 1 9 11 म्हणजे ए संयोग बी बरोबर बी हा संच आहे. म्हणजे बी हा एचा उपसंचसुद्धा आहे. बी उपसंच ए, बी हा एचा उपसंचसुद्धा आहे आणि म्हणून ए छेद बी बी आहे किंवा बी छेद ए. म्हणजे इथं ए छेद बी बरोबर बीच किंवा बी छेद ए सुद्धा बीच आहे. दोघांमध्ये तुम्ही कसंही लिहा, सामायिक घटक 1 9 11 म्हणजे बी हा संच मिळालेला आहे. आता विभिन्न संच. विभिन्न संच म्हणजे काय की त्या दोन्ही संचांचा छेदसंच काढायचा आपण. आता बघा इथं 1 3 इथं आहे का? 5 9 नाही आहे, 2 4 8 म्हणजे या दोन्ही संचांमध्ये एकही घटक सामायिक नाही. अशा संचांना म्हणतात विभिन्न संच. म्हणजे ज्या दोन संचांचा छेदसंच रिक्त संच असतो त्यांना विभिन्न संच असे म्हणतात. विभिन्न म्हणजे काय? वेगवेगळे. दोन्ही संच हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. इथं दोघांमध्ये कुठलाही सामायिक घटक नाही. त्यांना म्हणायचं विभिन्न संच. पुढचा आहे दोन संचांचा संयोग. संयोग म्हणजे काय? एकत्रीकरण, एकत्र करणे. म्हणून संच ए आणि संच बी या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बी या संचाचा संयोग संच असे म्हणतात. लिहिताना ए संयोग बी हे चिन्ह आहे संयोग संचाचं. ए संयोग बी असंच लिहितात आणि वाचताना ए संयोग बी असे वाचतात. आता दोघांचं एकत्रीकरण करताना फक्त एक घटक मात्र डबल लिहायचा नाही. तो जर पुन्हा असेल तर तो लिहायचा नाही. आधी आपण आता पहिला सगळा संच तुम्ही लिहून घेतला तरी चालेल. -1 -3 -5 0. आता इथे 0 हा लिहून झाला आहे, पुन्हा लिहायचा नाही. नंतर 3 आणि 5 हा झाला संयोग संच. दोघांचं फक्त एकत्रीकरण करायचं आहे. एकत्रीकरण करताना एक संच मात्र एक घटक एकदाच लिहायचा आहे. आता इथं दुसरं एक उदाहरण आपण घेतलं आहे. इथं ही
वेन आकृती दिलेली आहे. हा संच ए आणि हा संच बी आहे. शेजारील वेन आकृतीत दर्शवलेल्या संचावरून खालील संच यादी पद्धतीने लिहा. इथं संच दिलेत आपल्याला, ते मी इथे लिहून घेतलेत. पहिला आहे यू, ए, बी, ए संयोग बी, ए छेद बी, ए डॅश, बी डॅश, ए संयोग बी डॅश आणि ए छेद बी डॅश. आता यू म्हणजे काय की इथं बघा, इथं अजून घटक लिहायचे राहिले आहेत. 12, 11 आणि 9. यू म्हणजे ए मधले घटक, बी मधले घटक आणि त्यांच्यामध्ये नसलेले उरलेले घटक. हे सगळे घटक यू मध्ये येणार आहेत. तुम्ही क्रमाने पण लिहू शकता. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12पर्यंत. 1, 2 क्रमाने नाही लिहिले तरी चालतात. तुम्हाला याप्रमाणे इथे लक्षात आलं तर त्याप्रमाणे लिहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. हा झाला यू. आता संच ए. ए म्हणजे हा ए संच आहे. ह्या पहिल्या गोलातील जे घटक आहेत ते एमध्ये येणार. मग बघा, 6, 4, 2, 8 आणि 10. 6, 4, 2, 8, 10. तर संच बी हा दुसरा गोल. क्रमानेच लिहिले पाहिजे असं काही नाही, क्रमाने लिहिले तरी चालतील. 8, 10, 1, 3, 5, 7. आता संयोग संच. ए आणि बीचे मिळून. इथे ए आपण लिहिलाय, हा बी लिहिलाय. दोघांचे मिळून जे एकत्र या ठिकाणी लिहायचे आहेत. मग समजा तुम्ही हा पहिला लिहून घेतला तरी चालेल. 6, 4, 2, 8, 10 क्रमाने लिहिले तरी चालतील आणि नाही लिहिले तरी चालतील. मग आता 6, 4, 2, 8, 10. आता इथं आपण बघू, 8 हा लिहून झाला आहे, तो पुन्हा लिहायचा नाही. 10 तो पण लिहून झाला आहे. 1 जे राहिले तेच लिहायचे, पुन्हा घटक लिहायचा नाही. नंतर 3, 5 आणि 7. आपण पुढचे विचारलेले संच लिहूया. ए छेद बी. आता इथं ही आकृती बघा, याच्यावरनं लिहू. ए छेद बी या दोन्ही संचांचा सामायिक घटक, दोन्ही संचांमध्ये सामायिक घटक कुठले आहेत बघा. आता हा 8 आणि 10 हा एमध्ये पण आहे आणि बीमध्ये पण आहे. म्हणजे काय येणार मग, 8 आणि 10. ए डॅश. आता हा पूरक संच आहे पूर्ण. मग एमधले जे घटक आहेत 6, 4, 2, 8, 10 हे घटक सोडून उरलेले जे आहेत यूमधले घटक त्यांना आपण काय म्हणतो, पूरक संच म्हणतो, म्हणजे ए डॅश. मग हे फक्त एमधले घटक सोडायचे. आधी आपण बीमधले लिहूया. ए डॅशमध्ये एमधले घटक सोडून उरलेले यूमधले सगळे घटक. आता आपण आधी बीमधले लिहून घेऊया. 1, 3, 5, 7 हे बीमधले. इथं हे एमध्ये पण आहेत म्हणून ते घेता येणार नाहीत. नंतर 9, 11, 12. याप्रमाणे. आता बी डॅश बघा. बी डॅश लिहिताना काय करावं लागेल आपल्याला, बीमधले घटक सोडून एमधले सगळे घटक लिहावे लागतील. मग काय काय घटक आहेत बघा.
6 2 6 4 9 11 12 2 6 2 4 6 2 4 6 9 11 आणि 12. आता ए संयोग बी. ए संयोग बी म्हणजे ह्या दोघांचं एकत्रीकरण. आपल्याला संच कुठला लिहायचा आहे बघा. ए संयोग बीचा डॅश म्हणजे ए संयोग बीमध्ये असलेले सगळे घटक सोडून उरलेले जे विश्वसंचातील घटक आहेत ते लिहायचे आहेत आपल्याला. आता इथे बघा, ए आणि बीमधले सगळेच घटक सोडून द्यायचे. विश्वसंचातले उरलेले घटक आहेत 9 11 आणि 12. म्हणजे ए संयोग बीचा पूरक संच येणार आहे 9 11 12. तसंच ए छेद बीचा डॅश. मग ए छेद बीमध्ये कोणते घटक आहेत बघा, 8 आणि 10. म्हणजे 8 आणि 10 हे दोन घटक सोडून उरलेले सगळे घटक आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील. 8 आणि 10 सोडून उरलेले सगळे घटक. बघा आता कुठले पहिल्या संचातले आपण लिहूया. 6 2 4 1 3 5 7 9 11 आणि 12. याप्रमाणे अशा प्रकारचं उदाहरण आलं तर ते सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग घेण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. संचातील घटकांची संख्या. आता संचातील घटकांची संख्या म्हणजे नेमकं काय की त्या संचामध्ये किती घटक आहेत ते मोजून फक्त आपल्याला लिहायचे असतात. आता इथं ए आणि बी हे दोन संच आपल्याला दिलेले आहेत. आता नंबर ऑफ ए म्हणजे एमधले घटक 1 2 3 4 5 म्हणजे एमध्ये 5 घटक आहेत. नंबर ऑफ बी म्हणजे बीमध्ये एकूण किती घटक आहेत 1 2 3 4 5 आणि 6. आता ए संयोग बी आपल्याला लिहायचं आहे. ए संयोग बी. मग एमधले सगळे घटक आधी आपण लिहून घेऊया. 3 4 5 6 7. आता इथे कुठला आहे फक्त 6 आहे बघा, इथं 6 तो सोडून देऊया आपण कारण 6 लिहून झाला आहे. नंतर 12 18 24 30 आणि 36 हे पुढचे घटक इथे वरती एमध्ये नाहीत. आता छेद संच. दोन्ही संचांमध्ये असलेले सामायिक. कुठला सामायिक आहे मग इथं 3 4 5 इथं तर नाही आहे. 6 फक्त 6च आहे. आता इथं तुम्हाला दिलं आहे बघा नंबर ऑफ ए संयोग बी. ए संयोग बीमध्ये किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ए छेद बी. ए छेद बीमध्ये किती आहेत 1. आता इथं थोडंसं जर आपण निरीक्षण केलं बघा, ए संयोग बीमध्ये 10 घटक आहेत. एमध्ये किती घटक आहेत 5. बीमध्ये किती घटक आहेत 6. या दोघांची आपण बेरीज केली. 5 आणि 6 किती होतात 11. आणि त्यातनं आपण हा वजा केला छेद संचातला घटक. 11मधनं 1 गेले 10. म्हणजे आपल्याला किती मिळतात संयोग संचातील घटक मिळतात. तर याचं एक सूत्र या ठिकाणी तयार होतं. नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. म्हणजे दोन्ही संचातील घटकांची संख्या वजा त्यांची बेरीज करायची, वजा छेद संचातल्या घटकांची संख्या आपण त्यातनं वजा केली तर आपल्याला संयोग संचातील घटकांची संख्या मिळते. आणि या सूत्रावरती आपल्याला आता उदाहरणं सोडवायची आहेत. आता बघा इथे एक
उदाहरण दिले, एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो. 52 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही. तर क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा. फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती? म्हणजे एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? आता इथं अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये आपल्याला संच मांडून घ्यावा लागतो. कारण इथं 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो आहे आणि 52 विद्यार्थ्यांना खो खो आवडतो आहे. मग इथं आपल्याला संच मांडून घ्यावे लागतील A, B याप्रमाणे. मग क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच A व खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच B मानू. आता खो खो आणि क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच काय आहे? A संयोग B आहे. क्रिकेट किंवा खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या संच A संयोग B. आता इथं आपण हे लिहून घेऊया. मग A संयोग B म्हणजे काय की दोन्ही खेळ आवडतात. आता एका वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? 70 विद्यार्थी आहेत. म्हणजे इथं A संयोग पाहिजे, इथं A संयोग B. मग नंबर ऑफ A संयोग B किती आहेत? 70. नंतर 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो आणि क्रिकेटसाठी आपण काय मानलं आहे? A. म्हणजे नंबर ऑफ A बरोबर 45. 52 विद्यार्थ्यांना खो खो आवडतो. खो खोसाठी आपण मानलेला आहे संच B. म्हणून नंबर ऑफ B बरोबर 52. आता आपल्याला A/B म्हणजे खो खो आणि क्रिकेट दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या, म्हणजे दोन्ही संख्यांमध्ये दोन्ही संचांमध्ये जे घटक असतात त्यांना आपण छेदसंच म्हणतो. म्हणून खो खो आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या म्हणजे नंबर ऑफ A/B. आता हे आपल्याला काढायचं आहे. मग सूत्र आपण मगाशी जे घेतलं की नंबर ऑफ A संयोग B बरोबर नंबर ऑफ A अधिक
नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. हे सूत्र पाठ करा, म्हणजे या सूत्रावर अशा प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. मग आता इथं आपण यांच्या किमती ठेवूया. नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजे ए संयोग बीतील घटक किती आहेत? 70. एमध्ये किती घटक आहेत? 45. बीमध्ये किती घटक आहेत? 52. वजा ए छेद बीतले घटक आपल्याला माहिती नाहीत, म्हणून आपण आहे ते तसंच ठेवायचं आहे. मग 70 बरोबर या दोघांची बेरीज करा. 5 आणि 2 7 आणि 5 आणि 4 9 97. दोघांची बेरीज झाली 97 वजा नंबर ऑफ ए छेद बी. आता हा ए नंबर ऑफ ए छेद बी ऋण आहे, तो इकडे त्यांना काय होणार आहे? धन होणार आहे. आणि हा 70 इकडे आणायचा आहे उजव्या बाजूला, म्हणून नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 97. हा 70 इकडे आणला तो वजा होणार, म्हणजे वजा 70. मग नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 97मधनं 70 गेले 27. म्हणजे दोन्ही खेळ आवडणारी जी मुलं आहेत ते 27 आहेत. कारण आपल्याला इथे विचारलं आहे बघा, ज्याला एकही खेळ आवडत नाही असा एकही विद्यार्थी नाही. एकही खेळ आवडत नाही तर क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा. ती संख्या आलेली आहे 27. फक्त क्रिकेट आवडणारे मुले किती? म्हणजे इथे दोन्ही खेळ आवडणारे मुले बरोबर 27. आता क्रिकेट आवडणारी मुले किती आहेत? क्रिकेट आवडणारी मुले. आता क्रिकेट आवडणाऱ्यांचा संच आपण मांडलेला आहे ए, आणि एमध्ये किती घटक आहेत? 45. म्हणजे क्रिकेट आवडणारी मुले आहेत 45. आता दोन्ही खेळ आवडणारे किती आहेत? 27. क्रिकेट आवडणारे किती आहेत? 45. आता या ठिकाणी फक्त क्रिकेट आवडणारी मुले क्रिकेट आवडणारे मुले एकूण 45 आहेत. दोन्ही खेळ आवडणारे 27 आहेत. म्हणजे आपल्या इथे वजाबाकी करावी लागेल. 45 वजा 27. 45मध्ये 27 गेले 18. म्हणजे फक्त क्रिकेट आवडणारी मुले जी आहेत ती 18 आहेत. अशा पद्धतीने या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या अभ्यासक्रमावरती मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.